नमस्ते मंडळी, तुम्ही हा व्लॉग बघताय याचा अर्थ तुम्ही यात्रेचा व्लॉग बघितलेलाच आहे। तर ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर महाप्रसादाचा एक हॉल आहे आणि त्याच्या साईडनं एक रस्ता आहे। तिथून खाली गेल्यानंतर गोरक्षनाथांच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं असतं। तर तिथं गेलेले आहे, तर त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते। हे जे आहे ना, हा तलाव आहे। या तलावाला खूप सारं पाणी आहे। इथून खाली गेल्यानंतर ना हे गोरक्षनाथांच्या पादुका आणि तिथं त्यांची धुनी पेटवलेली होती, ज्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी जाणार होतो। अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं हे इथलं वातावरण होतं, त्याच्यामुळं मला ना इथं जायला खूप आवडतं। ह्या चिंचेच्या झाडाखाली ना इथं गोरक्षनाथांनी आपल्या पादुका ठेवल्या होत्या। तर तिथं ना गावकऱ्यांनी एक छोटंसं शेड बांधून तिथे एक मंदिर स्थापन केलेलं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं आतमध्ये गेल्यानंतर गोरक्षनाथांच्या पादुका आहेत आणि बरोबर त्याच्या समोरच तिथं ना त्यांनी धुनी पेटवलेली आहे। तर याचं आम्ही दर्शन घेतलं आणि इथून परत आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो। चॅनल नवीन आहे, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।